आजपर्यंत कुठल्याही मराठा आमदाराने मराठा भवनासाठी 28 गुंठे जागा दिली नव्हती, परंतु आता ही जागा जी आहे ती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. प्रथमतः मी कोणत्याही नेत्याचं किंवा कोणत्याही व्यक्तीचं प्रबोधन करत नाही किंवा त्याला सपोर्ट करत नाही, परंतु मी जी गोष्ट वाचली, मला जी दिसली न्यूजपेपरमध्ये, मी त्याबद्दल सांगतोय. जातीवाद करणाऱ्यांनो, तुम्ही किती दिवस जातीवाद करणार? जातीवादाच्या नावाखाली तुम्ही किती दिवस दोन्ही जातींमध्ये भांडणं लावणार? किती दिवस तुम्ही या गोष्टीचा फायदा घेणार? धनंजय मुंडे यांनी परळीमध्ये 28 गुंठे जागा दिली आहे मराठा भवनासाठी. या अगोदर कुठलंही तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड ओपन करून बघा, कुठेही कधी कुणी दान दिलेली आहे का? ती पण मराठा भवनासाठी, आणि ते पण परळी अशा ठिकाणासाठी. याच्यामध्ये जातीवादाचा काय संबंध? तुम्ही जातीच्या नावावर तुम्ही मतं घ्यायला पुढे येता, तुम्ही जातीच्या नावावर द्वेष पसरवता, तुम्ही वाईट बोलता. काय गरज आहे आपल्याला वाईट बोलायची किंवा इतरांना हे करायची? एखाद्या व्यक्तीनं काम केलं तर त्याच्याबद्दल बोलणं आपलं सहजी कर्तव्य आहे आणि ते आपण केलं पाहिजे, बोललं पाहिजे. मित्रांनो, धनंजय मुंडेच्या या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे मला जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका.